सर्व नमस्कार. आज आपण बुद्धिमत्ता टेस्ट क्रमांक 2चं स्पष्टीकरण बघणार आहोत. अक्षरमाला, अक्षरमालिका. कोणतं आज आपली टेस्ट होती? अक्षरमालिकेवर. त्यासाठी सर्वात अगोदर आपण पेपरला गेलो किंवा एक्झामच्या वेळेस काय करायचं, सगळ्यात अगोदर अशा प्रकारची ABCD लिहून घ्यायची. ABCD EFGHIJKLM एन पर्यंत थांबायचं. एन 13व्या नंबरला आहे. परत तिथून उलट लिहायचं NOPQRSTUVWXYZ. अशा प्रकारे आपल्याला ABCD लिहायची आणि त्याला नंबर द्यायचा आहे. आपण काय करतो, कधी कधी परीक्षेमध्ये A पासून Z पर्यंत असं एका लाईनीत लिहितो. इथून सुरुवात करतो इथं Z पर्यंत आणि त्याला 1 ते 26 नंबर देतो. अशा प्रकारे नाही, एक 13 M पर्यंत असं लिहून घ्यायचे आणि N पासून त्याच्या खाली उलटी लिहित याची आणि असे नंबर द्यायचे, नंबर पण देऊन घ्यायचे. अशा प्रकारे सगळ्यात अगोदर आपल्याला काय करणे, ABCD लिहून घ्यायचे. आता अशी ABCD लिहिलं तर त्याचा फायदा काय होतो, जर समजा प्रश्नामध्ये समोरासमोर विचारता असं EV असा फरक दिला असतो समोरासमोर, कधी कधी असा तिरपा फरक दिला असतो किंवा कधी कधी नंबर दिला असतो, मग आपल्याला ते प्रश्न पाहून लगेच याच्यात बघितल्यावर कळायला पाहिजेत की प्रश्नामध्ये फरक कशा प्रकारचा आहे आणि आपण लवकरात लवकर काय करतो, उत्तरापाशी जातो. कधी कधी काय होतं, समोरासमोर असा फरक दिला असतो, कधी कधी तिरपा दिला असतो की जो 2 सोडून दिलेला असतो किंवा ह्या नंबरिंगवर दिलेला असतो. त्याच्यामुळं अशा प्रकारे सगळ्यात अगोदर काय करायचं, आपल्याला ABCD लिहून घ्यायची. आता आपला 1 नंबरचा प्रश्न होता, आपण आता सुरुवात करू डायरेक्ट याला. आपला 1 नंबरचा प्रश्न होता B, त्याच्यानंतर I, P आणि इथं आपल्याला इथंचं काढायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर होतं D. अशा प्रकारे आपल्याला 1 नंबरचा प्रश्न होता. आता इथं बघितलं आपण ABCD मध्ये B इथं आहे, I इथं आहे, त्याच्यानंतर P इथं आहे, म्हणजे खूप लांब लांब आहे, असं जवळपासचा काही त्याचा संबंध लागत नाही. त्यासाठी आपण काय करू, या दोन्ही मधले किती अक्षर आहे ते आपण एकदा बघू. आता B आणि I मधले दोघांचे मधले मोजायचे, याला पण सोडून द्यायचं आणि याला पण सोडून द्यायचं, मधले मोजायचे. 1 2 3 4 5 6 आणि हा कितव्या नंबरला आहे, 7व्या नंबरला आहे. ह्या दोघांचे मधले काय करायचे, दोघांचे मधले मोजायचे. आता इथून मोजा सुरू करायचं, याला सोडायचं 1 2 3 4 5 6 7 म्हणजे I कितव्या नंबरला आहे, 7व्या नंबरला. किती, 7व्या नंबरला. इथून सुरुवात केली, B सोडला, जो आहे तो सोडला, इथून इकडे आपल्याला मोजायचं आहे 1 2 3 4 5 6 7. I 7व्या नंबरला. आता I पासून पुढे आपल्याला P बघायचा आहे, मग I सोडला 1 2 3 4 5 6 7. परत P किती नंबरला आहे, 7 नंबरला. म्हणजे आपल्या लक्षात आलं की याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 7चा फरक आहे. परत आपण P पासून पुढे घेऊ 7, 1 2 3 4 5 6 7 म्हणजे आपलं उत्तर येतं W. बरोबर आहे. इथं काय येतं, 7च्या फरकाने W होतं. परत आपण चेक करू D 7व्या नंबरला आहे का, परत इथून चेक करू आपण W पासून समोर 1 2 3 4 5 6 7 म्हणजे D पण किती आहे, 7व्या नंबरला. अशा प्रकारे जो आपला प्रश्न होता त्याच्यात किती, 7चा फरक होता आणि 7व्या नंबरवर जे आपले अक्षर होते ते त्याचं उत्तर होतं, म्हणून आपलं उत्तर आहे W. आता आपला दुसरा प्रश्न असा होता XQKF. आता आपल्या इथं ABCD बघितल्यानंतर लक्षात येईल की हा उलटा आलेला इथं -Q. इथं X आहे, इथं Q आहे, इथं K आहे, इथं F आहे आणि इथं येणार उत्तर समजा. म्हणजे आपण काय चाललो, वापस चाललो. आता वापस जाताना काय करायचं, फरक मायनस करायचा. आता ह्या दोघांच्या मध्ये किती आहे, 1 2 3 4 5 6 कितीचा फरक आहे, 6चा फरक आहे, 6चा. 1 2 3 4 5 6 जसं प्रश्नामध्ये त्यांनी फरक घेतला त्याच प्रकारे आपण फरक घ्यायचा. त्यांनी जर Xला धरून मोजलेला असेल किंवा Qला सोडून मोजलं असेल तसं पहिल्या याच्यात बघायचं त्यांनी काय केलेलं आहे. आता अगोदरच्या गणितात काय केलं होतं, त्यांनी B सोडला होता, Iला पकडलं होतं म्हणून 7चा फरक होता. पण आता ह्या गणितात काय केलं त्यांनी, ह्या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे, 1 2 3 4 5 6 हा पण सोडला आणि हा पण सोडला, याच्यामधला फरक घेतलेला आहे. हा फरक जसा इथं लागू होतो तसाच समोर लागू होतो. त्यांनी जर इथं याला पकडलं असेल मोजाच्या वेळेस तर आपण पण पुढे त्याला पकडायचं, किंवा याला पकडलेलं असेल मोजाच्या वेळेस तर याला पकडायचं. नाहीतर त्यांनी जसं घेतलेलं आहे तसं त्या पद्धतीनं आपण पहिला जसा फरक दाखवेल त्या पद्धतीनं घ्यायचा. आता पहिला फरक काय होता, त्यांनी X पण सोडला आणि Q पण सोडलेला आहे, ते मधले घेतलेले 1 2 3 4 5 6 म्हणून आपण घेतलं 6. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर पुढं फरक बघू, Q सोडला 1 2 3 4 5 K आला परत, म्हणजे इथे कितीचा फरक आहे, 5चा फरक आहे. इथून आला 1 2 3 4 5 इथे कितीच फरक आहे, 5चा फरक आहे. आता 5 नंतर परत आपला F आहे, याच्या दोघात किती फरक आहे, K सोडला 1 2 3 4 F बरोबर आहे, म्हणजे इथे कितीच फरक आहे, 4चा फरक आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा एक एकनं काय चालला, कमी होत चालला. इथं 6चा फरक होता, इथं 5चा होता, आता इथं 4चा आहे. तर मग आपल्या इथे कितीचा फरक पाहिजे, 3चा फरक पाहिजे. मायनस याच्यामुळे झालं की आपण ABCD काय चाललो, उलट चाललेलो आहे, मागं रिटर्न जातोय म्हणून आपण इथं मायनस हे चिन्ह दिले. आता इथं 6चा फरक होता, इथं 5चा फरक होता, इथं 4चा फरक आहे. आता आपल्या लक्षात आलं की 3चा फरक आहे, मग आपल्याला F सोडून द्यायचा आहे, 1 2 3 म्हणजे आपलं उत्तर काय येईल, B. आपलं उत्तर येतं B. अशा प्रकारे हा फरक पाठीमागं जात होता.
आता त्या पुढचा आपला प्रश्न होता 3 नंबरचा DFG J K M N Q आणि RT. आता आपण याचे पहिले अक्षर घेतलं आपल्याला जवळ वाटतंय D G K N R नंतर F J K म्हणजे हा याच्यात फरक आहे, पहिल्या अक्षराचा आपल्याला फरक आहे. आता आपण पाहू D नंतर G कुठे आहे, D तर आपला D नंतर G म्हणजे कितीचा फरक आहे, 3चा फरक आहे. 3 नंबरला किती नंबरला आहे तो, 3 नंबरला आहे. D सोडल्यावर किती नंबरला आहे, 1 2 3 नंबरला आहे. किती नंबरला आहे, 3 नंबरला. 1 2 3 नंबरला आपला G आहे म्हणजे कितीचा फरक आहे याच्यात, पहिल्याच्यात 3चा. नंतर J पासून K पर्यंत पाहू आपण 1 2 3 4 किती नंबरला आहे, 4 नंबरला आहे. बरोबर आहे. K पासून N पाहू 1 2 3 नंबरला आहे, परत 3 नंबरला. आता N पासून R पाहू 1 2 3 4 परत 4 नंबरला. आता आपल्या लक्षात आलं असेल 3 4 3 4. आता जो पुढचा फरक राहणार तो किती राहणार आहे, इथं 3 ला होता इथं 4 झाला, इथं 3 ला होता इथं 4 ला झाला म्हणजे एकदा 3 न एकदा 4 न एकदा 3 न एकदा 4 न. आता 4 न झालेला आहे म्हणजे किती न फरक राहील, 3 न फरक राहील. मग R कुठे आहे, R च्या नंतर काय होतं 1 2 3 म्हणजे आपलं उत्तर काय येतं, इथं U येतं. 1 नंबरला कोणतं येतं, U. काय हो, R पासून 3ऱ्या नंबरवर आहे. बरोबर आहे. आता आपल्याला इकडची साईड जायचं आहे खाली. आता आपण F पासून J घेऊ. F पासून J 1 2 3 4 किती नंबरला आहे, 4 नंबरला. परत J पासून M घेऊ, किती नंबरला आहे, 1 2 3 नंबरला आहे. परत M पासून Q घेऊ, M 1 2 3 4 नंबरला. परत Q पासून आता काय घ्यायचं आहे आपल्याला, T घ्यायचं आहे 1 2 3 नंबरला. मग आता जो येणार शब्द तो किती नंबरला असेल आपला, 4 नंबरला, कारण 4 3 4 3 4. आता T पासून 4 1 2 3 4 म्हणजे X म्हणजे आपलं उत्तर येतं UX. अशा प्रकारे हा फरक होता 3 4 3 4चा 3 4चा 3 4चा. आपल्याला अक्षर मालिका बघितलं लक्षात आलं पाहिजे की फरक कसा असू शकतो. हे आपले ABCD आपल्या समोर असले की अशा प्रकारे आपल्याला तो फरक लक्षात येतो आणि आपण त्या फरकाने उत्तराकडे आपल्याला जायचं आहे. आता आपला प्रश्न क्रमांक पुढचा होता, अक्षरमाला दिलेली आहेत. ही जी अक्षरमाला आहे ती दिलेली आहेत, त्यातील नियम ओळखून दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय शोधा असं होतं. बरोबर आहे. आता आपण पाहिलं असेल Y, परत आपण काय चाललो, मागे चाललो, पाठीमागे. कुठे चाललो, पाठीमागे चाललो. Y च्या नंतर W इथं आहे, W नंतर T इथं आहे, T नंतर P इथं आहे, P नंतर K इथं आहे म्हणजे आपला फरक लक्षात आला असेल. आपण मागे चाललो. आता या दोघांच्या मध्ये किती फरक आहे, किती अक्षर आहे, एक अक्षर आहे. कोणता, Y. याला आपण करू -1. आता ह्या दोघांच्या मध्ये किती आहे, 2 आहे. मग याला किती करू, -2. त्याच्यानंतर पुढचा जे आहे त्याच्यामध्ये किती आहे, त्याच्यामध्ये इथून T नंतर हे 3 शब्द आहे 1 2 3 नंतर P म्हणजे 3. त्याच्यानंतर K मध्ये किती आहे 1 2 3 4 किती -4. मग आता किती राहील -5. कितीच फरक घ्यायचा आपल्याला -5 म्हणजे ते आपलं उत्तर येईल 1 2 3 4 5 म्हणजे आपलं उत्तर काय E. 5 सोडून किती E म्हणजे आपलं उत्तर येतं E. आता काही प्रश्नामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की मोजताना त्यांनी त्या अक्षराला धरलेले काहींना सोडलेले, पण जसं आपण अगोदर फरक त्या अक्षरमालेत असेल की मध्ये सोडले किंवा मोजताना त्याला पकडलं ते आपण पहिल्या पण प्रश्नामध्ये सांगितलं तसा फरक पहिल्या अक्षरात असेल, पहिला संबंध असेल जसा अक्षरामध्ये तसाच अक्षराचा फरक शेवटच्या त्याच पद्धतीनं आपल्याला करायचा आहे. एवढं तिथं लक्षात ठेवायचं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. आता आपला जो प्रश्न होता पुढचा तो असा आहे BAGFENMKL म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की हे काय उलट्या पद्धत लिहिलं आहे. आता याला नियमानं कसं लिहायला पाहिजे होतं, AB. कसं लिहायला पाहिजे होतं, AB. आता ठीक आहे BA लिहिलं, उलटं लिहिलेलं आहे. आता ह्या दोघांच्या मध्ये E आहे. आता म्हणजे हे पण उलटं लिहिलं आहे. आपण याला काय करू, अगोदर त्याला स्विच करून घेऊ. म्हणजे हा असा होता, याला असं करायचं, हा असा लिहिता येईल कसा EABCDEF G हा असा लिहावा लागेल आणि हा कसा लिहावा लागेल KLMN. बरोबर आहे. आता अशा पद्धतीने हे उलटं लिहिलं होतं, आपण त्याला स्विच करून घेतलं BACGF आणि हे उलटं लिहिलं आहे. बरोबर आहे. आता AB मध्ये इथं E किती अक्षर सोडलेले आहे, इथं CD किती सोडलेलं आहे, CD हे 2 होते म्हणून 2 अक्षर सोडले. नंतर आपण याला काय केलं, स्विच लिहिलं म्हणजे ABCDEFG ही झाली आपली ABCD. ABCD सोडेल अक्षर लिहिले EFG. जे उलटं लिहिलं होतं आपण त्याला काय केलं, सरळ केलं आणि आपले जे मध्ये अक्षर गाळलेले होते ते आपण लिहून घेतले ABCDEFG. आता
जीपर्यंत आपण आलो, याला स्विच करून घेतलं. आता याच्यानंतर जी नंतरचे जे मधले गाळलेला जसं आपण इथं अक्षर लिहिले तसे आपल्याला ते 3 अक्षर, इथं 2 होते म्हणून आपण 2 इथं 3 अक्षर गाळलेले ते लिहायचे. मग आपली ABCD कशी होती, ABCDEFGHIJ. म्हणजे इथं हे 3 अक्षर गाळले आपण इथं लिहून घेतले, बरोबर आहे. आता आपली ABCD कशी झाली, ABCDEFGHIJKLMN. ही झाली आपली व्यवस्थित सरळ प्रकारची ABCD जी आपल्याला इथं उलटी दिली होती. आता इथं 2 अक्षर होते म्हणून 2 गाळले होते, इथं 3 आहे म्हणून इथं 3 गाळले होते. आता इथं 4 गाळलेले अक्षर आपल्याला शोधायचे. 4 गाळलेले अक्षर आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. आता ABCDEFGHIJKLMNO, इथं येईल OPQR. कोणता शब्द येईल तिथं, OPQR. म्हणजे आपण गाळलेले शब्द काढले. आता आपल्याला पुढचं काढायचं आहे, याच्या पुढचं काढायचं आहे आपल्याला. इथपर्यंत आपण पद बघितले, हे 3 पद दिलेले होते, हे उलटे दिलेले आहे. पण आपल्याला ती ABCD सरळ सरळ गाळलेले पद आणि त्याच्यानंतर समोरचं पद शोधायचं आहे आपल्याला. इथपर्यंत आपण आलो, ABCDEFGHIJKLMNOPQR. आता STUVW हे आपले 4 पद होतात. हे आपला प्रश्न हा 1 2 हे 4 पद होते. पण आपला प्रश्न कसा होता, उलटी लिहिली होती आपण ABCD. तर मग आपलं उत्तर पण काय येईल, हे आपलं उत्तर आहे पण याला काय करावं लागेल, उलटं करावं लागेल. WVUTS. त्या अशा प्रकारे आपलं 1 नंबरचं उत्तर होतं WVUTS. कारण काय, हे सगळे उलटे लिहिलेले आहे. मग आपला आन्सर सुद्धा काय करावं लागेल, उलटे. फक्त आपण आपला आन्सर काढासाठी त्याला एक सरळ केलं आणि मधले गाळले शब्द लिहिले. 2 नंतर 2 गाळले होते, 3 नंतर 3 गाळलेले होते, 4 नंतर 4 गाळलेले होते. मग नंतर आपण त्या गाळल्याच्या नंतर आपल्याला पर्याय काढायचा होता. जसे गाळल्याच्या नंतर आपले प्रश्नाचे पर्याय होते ना, तो आपल्याला पर्याय काढायचा होता. तो पर्याय काढा आपण, तो आपण सरळ काढा. पण आपलं उत्तर कसं होतं, आपला प्रश्न आपल्याला उलट विचारलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला उत्तर सुद्धा उलट लिहावं लागेल. त्याच्यामुळे आपलं 1 नंबरचं उत्तर होतं. आता आपला त्यापुढील प्रश्न होता, खालील प्रश्नामध्ये पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व 4थ्या पदामध्ये आहे, तो आपल्याला काढायचा आहे. जसा या 2 पदामध्ये संबंध आहे तसा याच्या आणि याच्या समोरच्या येणाऱ्या पदामध्ये संबंध राहणार. आता याच्यातला संबंध बघू आपण काय येतं, हे ई खाली टी लिहून घेऊ. अशा प्रकारे लिहून घ्यायचं, टी, व्ही खाली जी, एस खाली, एफ खाली एस आणि यू खाली एच. आता आपल्या लक्षात आलं असेल, ई इथं आहे, टी इथं आहे, म्हणजे आपला अंकाचा काही फरक नाही. पण एवढं लक्षात घ्या की याला असं तिरपा आहे. काय आहे, एक इथून असा तिरपा याला एक गेलेला, एक म्हणजे दोन्हीच्या मधून काय गेली, एक लाईन गेली. तसं आपण याचं पाहू, आय पासून तिरपा काय होतो, आय पासून तिरपा होतो पी. बरोबर आहे. ह्या पद्धतीनं आपण काढलं. जसा याचा फरक आहे तसा आपल्याला काढायचा आहे. ह्या दोघात फरक आहे, ह्या दोघात जो फरक आहे तोच आपल्याला याच्यात काढायचा आहे. आपण ई पासून टी असं तिरपं गेलो, याच्यात पण आपण तिरपं. त्यानंतर व्ही पासून जी. आता ही व्ही आहे, हे असं गेलो व्ही पासून जी, व्ही पासून जी. आता आपलं काय इथं आर, मग आपण असं जाऊ आर पासून के, म्हणजे याच्यात उत्तर आलं आपलं के. आता त्याच्यानंतर एफ, एफ पासून यस. आता परत हा एफ आहे, आपण असं गेलो तिरपं गेलो एफ पासून यस. आता आपलं काय आहे जे, मग जे पासून आपण असं जाऊ काय ओ, तिरपा एक अक्षर सोडून. बरोबर आहे. आता यू पासून एच, यू, यू पासून एच. तर आपल्याला क्यू पासून काय एल, क्यू पासून एल. आता आपल्या असं पण लक्षात आलं असेल की ई व्ही एफ यू हे एक जोडी आहे. त्यानंतर जी टी जी एस एच, त्याच्यानंतर आय आर जे क्यू के एल, म्हणजे याच्यातल्या याच्यात इथं झालं. लक्षात आलं की आपण तिरप्या पद्धतीनं गेलो, जसं याला संबंध होता तसं याला संबंध आपण केला तिरप्या पद्धतीनं, एक एक अक्षर सोडून असं क्रॉस. इथं लगेच लक्षात येतो हा फरक कसा होतो. अशा प्रकारे हा फरक होता आणि याचं उत्तर होतं पी पी के ओ एल. आता त्यानंतरचा प्रश्न आपला तसाच आहे की ज्या 2 पदात संबंध आहे तोच तिसऱ्या आणि 4थ्या पदात संबंध आहे, आपल्याला तो तशा प्रकारे काढायचा आहे. तर आपण याच्या खाली लिहून घेऊ, याला एफ ए आणि के. आता आपल्या लक्षात आलं असेल इथं एफ आहे, बरोबर आहे, इथं एच आहे आणि इथं एफ आहे. म्हणजे आपण कुठं चाललो 8 पासून 6, म्हणजे आपण मागं चाललो. अगोदर एच होता, इथं एच आहे, एफ आहे, म्हणजे किती मागं गेलो, 1 न मागं गेलो, इथे 1 न मागं गेलो. मग याच्यात पण काय करायचं आपल्याला, 1 न मागं जायचं. आपण ABCDच्या उलटं चाललो. त्याच्यामुळं आता हे एस आहे ना, याच्या पुढचा नाही घ्यायचा, याच्या मागचं घ्यायचं, एक काय घ्यायचा क्यू.
एवढं आपण लक्षात ठेवायचं. पुढे चाललो की मागं चाललो, आपलं वाटत झालं ABCD इकडे आहे पण आपण ती उलटी लिहिलेली आहे, त्याच्यामुळं मायनस इकडे इकडे नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आपण H पासून F पर्यंत झाला एक सोडला होता, F आला, S पासून एक सोडला, Q आला. एक सोडला म्हणजे हा येत नाही, हा येतो इकडचा मागचा, वापस चाललो आपण Q आला. अशा प्रकारे Q आला. त्याच्यानंतर C पासून E पर्यंत, C हा E, परत एक सोडला, परत त्याच्यात आपण एक सोडू, G पासून -E, म्हणजे इथं काय येतं, E येतं. जसा C पासून एक सोडून A आला तसा G पासून एक सोडून काय येतो, E येतो. नंतरचा होता M, हा M आहे, एक सोडला K आला, एक सोडला K आला, म्हणजे हा संबंध याच्यात होता, तो संबंध आपल्याला एक म्हणजे एक आपल्याला काय करायचं, फक्त मायनस करायचा होता. D पासून एक, हा D एक सोडला B आला, एक सोडला B आला. अशा प्रकारे आपलं QEB काय आपलं उत्तर होतं. जो पहिल्या पदाचा संबंध दोन्हीमध्ये होता तो आणि तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये आपल्याला तो बघायचा होता. अशा प्रकारे हे प्रश्न होता. आता त्यानंतरचा आपला समोरचा प्रश्न होता F216 आणि L. आता इथलचा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला तिथलची संख्या काढायची. इथं अक्षरमाला आहे आणि इथं अक्षर आहे आणि इथं काय संख्या आहे. अशा प्रकारे आपला संबंध होतो. आता सगळ्यात अगोदर याला लॉजिक लावताना काय करायचं, Fचा नंबर बघायचा. Fचा नंबर काय आहे, 6 आहे. काय Fचा नंबर 6 आहे. तर मग आता 216 आपल्याला माहिती आहे, आपण ऑलरेडी बेसिकमध्ये शिकलेलो आहे, घन आणि घनमूळ शिकलेलो आहे आपण Fचा नंबर काय आहे, 6 आहे. जर असं दिलेलं असेल, F दिलेलं असेल, पुढे संख्या की कोणतंही एक अक्षर दिलं असेल आणि पुढे काही संख्या वगैरे असेल, एक तर त्याची बेरीज असते, गुणाकार असतो किंवा वजाबाकी असते किंवा घन असतो किंवा वर्ग असतो, भागाकार असतो, काहीतरी असतं, त्याच्या मागे एक लॉजिक असतं. जर इकडे एक अक्षर दिलं असेल आणि त्या अक्षराच्या क्रमाच्या पटीत किंवा घनात वर्गात जे असेल ती पुढची काय असते, संख्या असते. मग इथं लक्षात ठेवायचं की Fचं काय आहे, 6 नंबरचं, F हे 6 नंबरला आहे, बरोबर आहे. मग सरळ आपल्याला माहिती आहे 216 काय आहे, घन आहे. कशाचं घन आहे, 6चं घन आहे. कशाचं घन आहे, 6चं घन. 6चं घन काय, Fचा नंबर आहे 6 आणि 6चं घन काय, 216. आता तुमच्या लक्षात आलं असेल, आता इथे Lचा नंबर शोधायचा. Lचा नंबर काय आहे, L आहे 12 नंबरला. मग आता काय करायचं, 12चा घन करायचा. करू आपण 12चा घन. 12 किती वेळेस गुणावं लागतं घनासाठी बघितलेलं आपण, 12 गुणिले 12. आता या दोघांचा गुणाकार केला तो 144 येतो, आपले वर्ग पाठ आहे. या दोघांचा गुणाकार केला तो 144 येतो. आता राहिले 12, हे 12ला आपण याला गुणून घेऊ. 2 चौक 8, 2 चौक 8, 2 1 2. 1 न गुणाचं म्हणल्यावर जसं तसं लिहून घेऊ आपण. इथं लिहिलं आपण 8, 8 आणि 4 12, हातच्या आलं 1, 3 आणि 4 7, ह्या 101, म्हणजे याचं उत्तर येतं 1728. किती येतं इथं, 1728 येतं. किती येतं, 1728. अशा प्रकारे लक्षात ठेवायचे. जर एक अंक आणि एक अक्षर दिलं असेल आणि त्याच्यात काय संबंध आहे बाबा, पहिल्या 2 पदाचा जो संबंध आहे तोच संबंध पुढच्या 3 आणि 4थ्या पदाचा असतो. तर मग लगेच आपला त्या अक्षराचा क्रमांक बघायचा अगोदर. त्या क्रमांकाच्या पटीत काही होतं का, वर्गात, घनात, बेरीज, वजाबाकी, गुणाकार करून काय करता येईल ती प्रक्रिया करून हे त्याचं आन्सर असतं. आता आपण प्रश्न तसाच आहे की डाव्या बाजूला जे पद आहे त्याच्यात जो संबंध आहे तोच उजवीकडील 2 पदामध्ये जो याच्यात संबंध आहे, जो ह्यो जे आलेले आहे 15 ज्या प्रक्रिया करून त्याची प्रक्रिया करून सेम, काहीच नाही फरक झाला पाहिजे, इथं उत्तर आलं पाहिजे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं, याची नंबरिंग देऊन घ्यायची. किती नंबरला आहे, 5 नंबरला आहे. F किती नंबरला आहे, 6 नंबरला आहे. आता आपण याची दोघांची बेरीज केली, 5 आणि 6 11 होत्या, होत नाही काही. वजाबाकी कधी केली तर 1 होतो, ते पण होत नाही. याचा वर्ग करून कधी केलं, 5चा वर्ग आणि याची वजाबाकी केली तरी पण उत्तर येत नाही. मग आपण काय करू, याचा गुणाकार करू. याचा गुणाकार येतो 5 × 30. आता आपल्या लक्षात आलं असेल याचा गुणाकार 30 आला आणि इथं 15 आहे, म्हणजे काहीतरी इथं आपली लिंक लागती. मग याला काय करू आपण, 2 न भाग करू. 2 न भाग करू म्हणजे 15. म्हणजे जे आपल्याला अक्षर दिलं होती E आणि F, त्याचा आपण नंबर घेतला 5 आणि 6, त्या दोघांचा गुणाकार केला, त्या दोघांचा गुणाकार आला 30, मग त्याला भागिले म्हणजे आपलं काय इथं 15 होते, म्हणून आपण त्याला काय केले, भागिले 2 दिले. आता तसं आपण इथं करून बघू. Kचा नंबर काय आहे, 11. इथं आपण काय केलं, गुणाकार केला, म्हणून इथं पण आपण काय करायचा, गुणाकार करायचा. 12चा Lचा नंबर काय आहे, 12. आता ह्या दोघांचा काय करायचा, गुणाकार करायचा. 2 1 2, 2 1 2. एक हे जसेच्या तसे, 2 3, 2 शी 2, 1 आणि 2 3 आणि 132. आपण इथं काय केलं होतं, 30 आलं होतं, त्याला भागिले 2 केलं ते, मग 132ला आपण काय करू, भागिले 2 करू. 2 1 2, 2 सकी 12, उरलं आहे 2 सकी 12. अशा प्रकारे आपलं उत्तर येतं इथं 66. 4 नंबरचं आपलं किती नंबरचं आहे, 4 नंबरचं उत्तर आपलं 66. जसं याला आपण केलं
तसंच याला करायचं आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, मी परत सांगतो, अंक किंवा अक्षर आले असेल की त्याची काय प्रक्रिया आहे, जी प्रक्रिया आपण पहिल्या दोन संबंधामध्ये केली होती तीच प्रक्रिया आपल्या तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये करायचं आहे. इथं आपलं सरळ आपण सगळं करून बघितलं, इथं वर्ग करून बघितलं, मायनस करून बघितलं, बेरीज, पण आपला गुणाकार आला होता 30, तर आपली लिंक लागली की 30 तर आलं, तर मग इथं 15 आहे, मग आपण याला 2 भागू शकतो. तसंच याचा आपण गुणाकार केला आणि 132ला 2 बघितलं म्हणजे आपलं उत्तर आलं 66. आता आपला त्यापुढील प्रश्न होता तसाच प्रश्न आपला की जे 2 पद दिलेले डावीकडे त्यांचा जो संबंध आहे, जी प्रक्रिया आहे तीच प्रक्रिया तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये, बरोबर आहे. मग आता आपण यासाठी काय करून घेऊ, हे 4 टिंबाच्या अलीकडे या दोघांचा संबंध असतो आणि नंतर या दोघांचा संबंध असतो. अशा प्रकारे 4 टिंब यासाठी दिलेले असतात की या दोघांचा जो संबंध आहे तो या दोघांतला संबंध असतो आणि इथं हे एक टिंब असतं, बरोबर आहे. आता आपण याच्या खाली लिहून घेऊ x u r आणि ओ. आता आपण ठीक आहे, आपण लिहून घ्यायचं सरळ सरळ असा संबंध विचारात लिहून घ्यायचं आणि आता ABCD बघायचं. आता तुमच्या लक्षात आलं असेल ABCD बघितल्यावर बघा, सीच्या समोर काय आहे x आहे, एफच्या समोर काय आहे यू आहे, 2 सोडले, बरोबर आहे, यू आहे. सीच्या याच्यासाठी आपण अशा प्रकारे ABCD का सांगितलं तर स्टार्टिंगला आपण जेव्हा व्हिडिओला सुरुवात केली लेक्चरला त्यावेळेस सांगितलं होतं की अशा प्रकारचे ABCDचा आपल्याला काय होतो फायदा होतो, म्हणजे जे बघितलं कळतं की आपल्याला त्याच्यात फरक काय. आता इथं सीचा फरक, सीच्या समोर काय आहे x आहे, एफच्या समोर यू आहे, त्याच्यानंतर आयच्या समोर आर आहे आणि एलच्या समोर ओ आहे. अशा प्रकारचा असं म्हणजे समोरासमोर होतं. आता आपल्याला हे लिहायचं आहे. आता बघू आपण, ओच्या समोर काय आहे, उलटं जायचं, आता हे खालून आहे, समोर आहे ना पण एल. आरच्या समोर काय आहे आय, त्याच्यानंतर यूच्या समोर काय आहे एफ, त्याच्यानंतर एकच्या समोर काय आहे सी. असं हे समोरासमोरचं गणित होतं. अशा प्रकारे ABCD लिहिली तर आपल्याला लगेच लक्षात येतो आणि ते आपलं उत्तर होतं LIFC. 3 नंबरचं ते आपलं उत्तर होते. तसा आपला समोरचा प्रश्न आहे तोच आहे, जो 2 पदाचा संबंध आहे तोच तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा आपल्याला संबंध आहे, आपल्याला ते बघायचं आहे. आता आपण लिहून घेऊ सीच्या खाली D लिहिलं, सीच्या खाली आपण D लिहून घेऊ, त्याच्यानंतर आपण एलच्या खाली N लिहून घेऊ, ओच्या खाली आपण R लिहून घेऊ, एचच्या खाली आपण W लिहून घेऊ आणि ईच्या खाली आपण J लिहून घेऊ. आता आपण असं लिहिल्यानंतर काय करायचं, आपलं ABCD बघायचं. सी आणि D मध्ये काय दिसतं तुम्हाला, सी आणि D मध्ये म्हणजे काहीच फरक नाही, इथं कितीचा फरक आहे 0चा फरक म्हणजे लगातार आहे. तसं इथं याचं डायरेक्ट हो, सी आणि D कुठे गेलं आहे, पहिले सी होतं नंतर D होतं समोरचं, सी आणि D. आता ओ नंतर काय आहे P, काय ओ नंतर P, 0 फरक. ओ नंतर तो बघायचा, तो मागं आला का पुढे आला, सी अगोदर आहे D नंतर आहे. अगोदर D असता सी असता तर आपण इकडे सुद्धा काय आला असतो, उलटा आला असतो. जसं पहिल्या ह्याच्यात गेलं तेच लक्षात ठेवायचं, हा समोर गेला का पुढे आला. हा जर समोर जायला असेल तर आपल्याला पण इकडे समोर जावं लागेल, म्हणजे ओच्या समोरचं P, आणि हा जर मागं आला असता Dच्या नंतर C तर आपल्याला मागं जावं लागलं असतं. एवढा फरक इथं लक्षात ठेवायचं, सिली मिस्टेक करायची नाही. आता सी डी कितीच फरक होता, 1चा म्हणजे 0चा फरक होता लगातार. तसं आपण इथं ओच्या नंतर पुढे आलो, इकडे आपण पुढे येतो, इकडे येतोय आपण पुढं, इकडे आपले ABCD उलटी लिहिले आपण, ते तशी लिहावं लागते. इथं P आलं. आता त्याच्यानंतर L आणि N मध्ये पाहू, L आणि N म्हणजे 1 आहे, इथे कितीच फरक आहे 1. हा L हा N मध्ये कोणी 1. तसं आता याच्यामध्ये आपण फरक बघू, P आलो होतो आपण, Pच्या मध्ये 1 सोडा, इथे येतो R. कितीचा फरक, 1चा फरक, इथे 0चा फरक. आलो आपण R पर्यंत आलो. त्याच्यानंतर आता L, आता O इथपर्यंत आलो होतो आपण, N पर्यंत आलो होतो. आता O त्याच्यानंतर ओच्या समोर काय R, 1 2, O पासून R किती मध्ये 2, मग आता इथं पण 2 घ्यायचे. ई कुठे आहे, हा 2, इथे किती येतो, इथे येतो H, ई आणि हा 2 सोडले H. त्याच्यानंतर समोरचा आहे S, समोरचा कोणता आहे S आहे. मग आता S कुठे आहे, हा इथं S. त्याच्यानंतर त्याचा समोर कोणता आहे W आहे, म्हणजे किती सोडले 1 2 3, किती सोडले इथं 3, मग आपण इथं पण 3 सोडू. N कुठे आहे, हां 1 2 3 R. असं हे 4 होतं म्हणून अशा प्रकारे काय होतं, हा फरक
0 पासून 1 2 3 4 वाढत गेला, तसा 1 2 3 काय केला, वाढत गेला. जसा संबंध याच्यात होता तसा संबंध आपण इकडे लावायचा आणि अशा प्रकारे आपलं उत्तर काढायचं. कुठं वाढत चालला, कुठं मायनसमध्ये चालला. मायनस चिन्ह काय देतो आपण की ऐन टायमाला आपल्याकडून सिली मिस्टेक होणे म्हणून. जर आपण एबीसीडीत उलटं चालला असेल, इकडे चाललो असेल उलटं असं, इकडून इकडे चालला असेल तर आपण मायनस देतो आणि इकडून इकडे चाललो असेल तर आपण सरळ सरळ अंक लिहितो. एवढं लक्षात ठेवायचं आहे. इथं 1 2 3 4च्या फरकानं वाढत चालला होता तिथं, त्याच्यामुळे इकडे पण आपण 1 2 3 4च्या फरकानं वाढत नेला आणि आपलं उत्तर आलं PRH4. आता त्यानंतरचा आपला प्रश्न होता, खालील प्रश्नामधून विसंगत घटक ओळखा. हे दिलेले 1 2 3 4 हे काय विसंगत, याच्यातून आपल्याला एक ओळखा. आता अगोदरचे जे प्रश्न होते की ह्या 2 जणांचा जो संबंध आहे तो त्याच्यात तसं नाही. आता ह्या 4 मधून फक्त आपल्याला काय करायचं आहे, वेगळं करायचं आहे. म्हणजे आपल्याला याच्यातच प्रक्रिया करायची. 1 2 3 4 असं जर प्रश्न आला की दिलेल्यामधून वेगळं करा, असा जर प्रश्न आला तर मग काय करायचं लागतं, याला दुसऱ्यावर संबंध लावून याचं उत्तर निघत नाही. आपल्याला याच्यातच ही प्रक्रिया करावं लागेल आणि याच्यातलं वेगळा कोणता ते काढावं लागेल. हे 4 दिलेले आणि आपण आता याच्यात करू. आता आपल्या लक्षात येईल एम आणि ओ किती नंबरला आहे, ओ 2 नंबरला आहे. एम नंतर ओ किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे. आता ओ नंतर आर बघू आपण किती नंबरला आहे, 1 2 3 नंबरला आर आहे. आता आर नंतर व्ही बघू आपण किती नंबरला आहे, 1 2 3 4 नंबरला व्ही. अशा प्रकारे संबंध आहे. एम पासून ओ 2 नंबरला आहे, ओ पासून आर 3 नंबरला आहे आणि आर पासून व्ही 4 नंबरला आहे. आता आपल्याला याच्यातलं वेगळं करायचं आहे, ते जसं आपण याच्यात केलं तसंच लॉजिक आपण समजलं. आता आपण लिही सी पासून ई किती नंबरला आहे, 2 नंबरला. किती नंबरला आहे, सी पासून ई झालं 2 नंबरला. आता ई पासून एच बघू आपण, ई पासून 1 2 3 किती नंबरला आहे, 3 नंबरला. आणि एच पासून एल बघू आपण, एच पासून 1 2 3 4 नंबरला. एल किती नंबरला आहे, 4. म्हणजे जो याच्यात फरक होता तो 2 नंबरमध्ये पण आहे. 2 3 4 2 3 4 जसं हे क्रमावर आहे 2 3 4 तसंच हे पण अक्षरमाला काय आहे, क्रमावरची 2 3 4. म्हणजे याच्यातला हा वेगळा नाही, हा सारखाच आहे. आता त्याच्यानंतर जे आपण पुढची संख्या घेऊ सी, बरोबर आहे. सी पासून ई पाहू किती नंबरला आहे, सी पासून ई 2 नंबरला. आता ई पासून बघायचं आपल्याला इयन, ई पासून इयन 1 2 3 4 5 6 7 8 9 नंबरला. म्हणजे आपली सिरियल इथं हुकली. आता आपल्या समोरचं पण चेक करायची गरज नाही. जसं ह्या फरक सगळ्यांचा सारखा होता, 2 3 4 2 3 4. इथं 2 आलं, इथं किती यायला पाहिजे होता, 4 यायला 3 यायला पाहिजे होतं. कितीनं, 3 ती वाढायला पाहिजे होतं, पण ते वाढलं किती, 9. त्याच्यामुळे ह्या दिलेल्यामध्ये आपलं CENT हे काय होतं, हे पद आपलं त्याच्याकडून विसंगत होतं. म्हणजे ते एकसारखं नव्हतं. आता हे पण याच्यात पण असाच फरक राहणार आहे, पण आपल्याला समोर वेळ वाचा म्हणून आपल्याला हा प्रश्नाची पुढे चेक करायची गरज नाही. अशा प्रकारे याच्यात 9 फरक आला. इथं किती पाहिजे होता, 3 पाहिजे होता. जर इथं 3 असता आणि परत 4 असतात म्हणजे तिन्ही पद सारखे आले असते, पण याच्यात 2 नंतर डायरेक्ट फरक किती झाला, ईच्या नंतर येन 9चा फरक आला. त्याच्यामुळे हे पद काय वेगळे. तर आपला समोर प्रश्न होता, खालील प्रश्नामधून आपल्याला विसंगत घटक ओळखायचा होता. हे होतं DEFG. आता डी इथं आहे, ई इथं आहे, एफ इथं आहे आणि जी इथं आहे. म्हणजे याच्यात जर आपण लॉजिक लावलं तर फरक काहीच नाही. DEFG काय, DEFG काय, काहीच नाही. लॉजिक काय लावणार, वेगळं काय काढणार आहे, काहीच नाही. पण याच्यात एक लक्षात घेण्यासारखं आहे, हा ई ना, हा सोर आहे. काय हा इंग्रजी वर्णमालेतला काय आहे, स्वर आहे. आता इंग्रजी वर्णमालेतले स्वर कोणते कोणते, ए ई आय ओ आणि यू. हे इंग्रजी मालेतले 5 स्वर आहे. कोणते 5 स्वर आहे. त्यातला हा ई कशामुळे वेगळा आहे, हे बाकीचे व्यंजन आहे. डी एफ आणि जी हे काय बाकीचे व्यंजन आहे. डी एफ आणि जी हे व्यंजन आहे आणि हे ई ना हे स्वर आहे. म्हणून हा काय होता, ह्या दिलेल्या पदापैकी वेगळा होता. आणि आपल्याला एका त्या प्रश्नाखालीच लिहून ठेवा की AEIOU हे काय आहे, इंग्लिश वर्णमालेतले स्वर आहे. याच्यावर खूप सारे आपल्याला ह्या अक्षरमालिकेमध्ये प्रश्न येतात. त्याच्यामुळे हे लिहून ठेवा. आता त्यापुढील प्रश्न आपला असा होता की विसंगत फरशी संच निवडा आहे. आता याच्यातून ज्या 4 फरच्या संच दिलेला आहे आपल्याला तो काय करायचा, याच्यातला विसंगत निवडायचा आहे. बरोबर आहे. आता सगळ्यात अगोदर आपण वरचं बघू काय होतं, तर त्याचं लॉजिक लागतं. एन आणि के म्हणजे 2चा फरक इथं, हे 2 मध्ये आहे. इथे किती आहे, 2 मध्ये. WT मध्ये पण 2 आहे. NK हा N आहे, हा K मध्ये 2 आहे म्हणून इथं 2 लिहिलं. WT हा इथं W आहे, हा इथं T आहे, मध्ये 2 आहे म्हणून 2 घेतलं. आता
एच आय जवळजवळचे, इथं फरकच नाही, 0. क्यू एन, हा क्यू आहे, हा एन आहे, मध्ये 2 आहे, म्हणजे आपला जो वेगळा संबंध आहे तो 3 नंबरचा आपला फरची आहे, एच आय के. कारण याच्यात काय आहे, जो याच्यात 2-2चा फरक होता तो त्याच्यामध्ये नाही आहे, त्याच्यामुळे काय तो विसंगत पर्याय आपला. आता आपला जो समोरील प्रश्न होता तो अशा प्रकारचा आहे, खूप वेळेस असे परीक्षेत येऊन गेलेले आहे, असे हे दिलेलं असतं एम एम एन एन के जे असेल ते, आणि मध्ये काय असतो, डॅश असतो. आता आपल्या या डॅशच्या जागेचं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ते अक्षर शोधायचं आहे. सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, हे जे दिलेले आहे अक्षर आणि हे डॅश हे मोजून घ्यायचे. सरळ सरळ काय करायचं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, किती झाले, 12. किती अक्षर येते, 12. आता या 12चे काय करायचं, याला भाग पाडायचे, 4 आणि 3, म्हणजे 4 गट करायचे, 3 गट करायचे 4-4चे. आता हा इथून इथपर्यंत होईल, हा एक गट होईल, त्याच्यानंतर हा एक गट होईल, त्याच्यानंतर ते एकूण 12 अक्षर झाले. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 4चे आपण काय करू, 3 गट करू. 1 2 3 4 इथपर्यंत एक गट, 1 2 3 4 इथपर्यंत एक गट, 1 2 3 4 आणि इथपर्यंत एक गट, 4-4चे गट करू. आता तुमच्या लक्षात आलं असेल 2 ठिकाणी एम एन, की एवढं लक्षात ठेवायचं, तिथं बघायचं व्यवस्थित की एम नंतर एन कुठेतरी आहे, तर मग 100% इथं एम नंतर काय येणार आहे, एन येणार आहे. मग आपण इथं एन भरून घेऊ, बरोबर आहे. परत एम नंतर इथं एन येणार आहे, म्हणजे आपलं काय आलं, एम एन एम एन एम एन. आता इथं काय येईल, एम येईल, परत इथं एन, इथं काय एम, मग परत इथं एन येईल. म्हणजे आपले जे झालं होतं ती कशी झाली साखळी, एम एन एम एन एम एन एम एन एम एन एम एन. अशा प्रकारे आपल्याला कुठेतरी लॉजिक लागलं, समजा दिसलं कुठेतरी की ह्या एम नंतर इथं काय वापरलं आहे ना, इथं वापरलेलं एम नंतर एन वापरलं, इथं शेवटी एम नंतर एन वापरलं, तर मग 100% एम नंतर काय राहणार आहे, एन राहणार आहे. अशा प्रकारे आपण 4-4 गट करायचे आणि त्या गटामध्ये हा प्रश्न सोडवायचा. हा एवढंच सिंपल, फक्त की जिथं 2-3 दिले असतं तिथं कुठेतरी एक लॉजिक लागतं आपलं की एम नंतर काय वापरलेलं आहे, एन वापरलेलं आहे, एम नंतर काय वापरलेलं, एन वापरले. त्याच्यामुळे आपण इथं काय केलं, एन नंतर एम वापरलं. त्याच्यानुसार आपलं उत्तर आहे एन एन एम 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 एन एन एम आणि एन, हे त्याचं आपलं 1 नंबरचं उत्तर आहे. एन एन एम एन, इथं एन वापरला, इथं एन वापरला, त्याच्यानंतर इथं एम वापरला आणि इथं एन वापरला, हा एक वापरला, हा एक वापरला, हा एक वापरला, हा एक वापरला, 1 2 3 4 1 2 3 4, अशा प्रकारे हे त्याचं उत्तर आहे. आता आपला शेवटचा प्रश्न, जसं आपण पूर्ण मोजून घेऊ, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, 12 म्हणजे 4-4 अक्षराचे 3-3 गट. असं पण तुम्ही 4-4 अक्षराचे 3-3 गट काढू शकता, किंवा मग डायरेक्ट त्याच्याकडे व्यवस्थित बघितलं तर आपल्या लक्षात येतं की बी नंतर ए वापरलेलं आहे, बीच्या अगोदर सी वापरलेलं आहे. अशा ह्या पद्धतीनं सुद्धा आपण जाऊ शकतो. आता इथं सुद्धा बी नंतर ए वापरलेलं आहे, इथं सुद्धा बी नंतर ए वापरलेलं आहे, आणि इथं बीच्या अगोदर काय वापरलेलं आहे, सी वापरले. किंवा आपण याचे गट करून सुद्धा जाऊ शकतो, हे 4 गट, हे 4 गट आणि हे 4 गट. त्याच्यात काय होतं, असं आपण बघितलं. सगळ्यात पहिले याच्यावर एक नजर टाकायची व्यवस्थित की इथं ए नंतर बी वापरलेलं आहे इथं, किंवा बीच्या एच्या नंतर अगोदर बी वापरलेलं आहे. मग आपण काय करू, इथं ए बरोबर आहे, याच्यानंतर आपल्याला इथं 100% आपण काय वापरलेलं आहे, बी वापरले याच्यानंतर, त्याच्यामुळे आपण इथं बी लिहून घेऊ. ठीक आहे, इथं बी लिहून घेऊ. आता आपल्या लक्षात आलं ए बी सी, बी ए बी सी बी ए, परत इथं काय येईल, ए येईल, परत ए बी सी आणि बी ए बी सी. अशा प्रकारे आपलं उत्तर बी ए सी सी येतं. काय येतं, बी ए सी सी. आता आपले गट कसे झाले पहा, बी ए बी सी, बी ए बी सी, बी ए बी सी आणि बी ए बी सी, असे आपले 4-4 गट झाले. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपण इथं बी नंतर ए नंतर बी वापरला होता, म्हणून आपण ए नंतर इथं बी वापरला, आणि नंतर आपल्याला एक गट पूर्ण झाला आणि आपलं लॉजिक लावून गेलं बी ए बी सी बी ए बी सी बी ए बी सी. अशा प्रकारे आपलं काय झालं, ते गट पूर्ण झाले, म्हणून आपलं उत्तर होतं बी ए डबल सी सी. अशा प्रकारे आपण अक्षरमाला बघितली. फक्त जसे आपण सगळ्यात अगोदर की ABCD त्याप्रमाणे लिहायचे आपल्याला, जशी आपण लिहिली 13पर्यंत, तिथून परत उलटं. आणि तो फरक लक्षात घ्यायचा आहे की त्यांनी विचारलं कसं, जर त्या अक्षराला धरून त्यांनी विचारलं असेल पहिल्या याच्यात तर आपण पण धरायचं, किंवा त्या अक्षराला सोडून जर त्यांनी मोजले असेल, फक्त मधले घेतले असेल तर आपण पण तसे मधले घ्यायचे. जसा प्रश्नात फरक आहे त्याच फरकानं समोरचं करायचं. याच्यात एक सुद्धा मागे पुढे झालं तर पूर्ण प्रश्न चुकतो, आपला मार्क जातो. एक सुद्धा मागे पुढं जसं त्यांनी केलं ना पहिल्या प्रश्नात, तसाच संबंध आपण दुसऱ्या प्रश्नात लावायचा. आणि याचे आणखी
आपल्याला प्रश्न प्रॅक्टिस करायचे, अशा पद्धतीने प्रश्न घ्यायचे आणि त्याची प्रॅक्टिस करायची. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, परत अंक किंवा अक्षर आलं तर त्यांचा एक तर ते घन असतो किंवा वर्ग असतं, गुणाकार असतं किंवा काहीतरी प्रक्रिया करून ते आपल्याला तिथं आपल्याला एक अंदाज लागला पाहिजे. त्याच्यात काय करायचं आहे, फक्त आपल्याला एक अंदाज लावायचा आहे की बाबा याच्यात काय असतं. आपल्याला दिला प्रश्न दिसला, वरती ABCD बघितली, ती बघितलं कळायला पाहिजे नाही, अरे हा फरक आहे, समोरासमोर आहे, क्रॉस आहे, याला क्रॉस आहे, त्याला क्रॉस आहे, वरती अंक दिलेला आहे, अंकातला फरक आहे, कशातला फरक आहे. अशा पद्धतीनं जेवढा लवकर आपल्याला त्या दोघातला फरक लक्षात येईल तेवढं लवकर आपण ते ABCD बघून तेवढं लवकर आपण काय करू, लवकरात लवकर उत्तरापाशी जाऊ. आणि आजची जी टेस्ट झाली, आपण सगळे प्रश्न आपण बघितले. धन्यवाद.